निर्जला एकादशी 2026. निर्जला एकादशीला तुळशीला पाणी घालावं की नाही जाणून घ्या योग्य नियम. हिंदू धर्मात एकादशी तिथीला खूप महत्त्व आहे. या तिथीशी संबंधित अनेक श्रद्धा आणि परंपरा आहेत, ज्यामुळे ती अधिक खास बनते. धर्मग्रंथानुसार ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात. यावर्षी ही एकादशी 25 जून गुरुवारी आहे. या व्रतामध्ये भाविक अन्न आणि पाण्याशिवाय उपवास करून भगवान विष्णूची पूजा करतात. निर्जला एकादशीबद्दल लोकांच्या मनात नेहमी एक प्रश्न असतो की या दिवशी तुळशीच्या रोपाला पाणी द्यावे की नाही. निर्जला एकादशीला तुळशीला पाणी घालू शकतो का? विद्वानांच्या मते एकादशी तिथी भगवान विष्णूंना प्रिय मानली जाते आणि तुळशी माता देखील भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. धार्मिक मान्यतेनुसार एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. त्याचप्रमाणे अनेक परंपरांमध्ये या दिवशी तुळशीच्या रोपाला पाणी घालणे देखील टाळले जाते. असं मानलं जातं की एकादशीच्या दिवशी तुळशी माता स्वतः भगवान विष्णूंसाठी व्रत करते, त्यामुळे या दिवशी तिला पाणी अर्पण करू नये. तुळशीला पाणी कधी घालावे? धार्मिक मान्यतेनुसार एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी तिथीला 26 जून शुक्रवार तुळशी मातेला पाणी अर्पण करणे शुभ मानले जाते. या दिवशी तुळशीची विधिवत पूजा करून पाणी अर्पण केल्याने पुण्य फळ मिळते आणि भगवान विष्णूची कृपा राहते. एकादशीला तुळशीची पाने तोडू शकतो का? एकादशी तिथीला तुळशीची पाने तोडणे महापाप मानले जाते. जर तुम्हाला एखाद्या विशेष कामासाठी तुळशीची पाने हवी असतील तर ती एक दिवस आधी म्हणजेच दशमी तिथीलाच तोडून ठेवा आणि त्यांचा वापर करा. तुळशीच्या पानांचा वापर एकापेक्षा जास्त वेळाही करता येतो, असे धर्मग्रंथात लिहिले आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.